यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. श्री प्रथमेश अबवाने सर. सर्वांनी एकदा जोरात टाळ्याच्या गजरात त्यांचं व्यासपीठावर स्वागत करावं. श्री प्रथमेश अबनावे सरांचं मी आपल्या टीमच्या श्री कृष्णा शर्मा सरांना विनंती करतो की त्यांनी प्रथमेश दादांचं सत्कार करावा. सरांना विनंती की त्यांनी सरांचं स्वागत करावं. आपल्या नेतृत्वातून, आपल्या भाषण कौशल्यामधून अनेक साऱ्या युवकांमध्ये प्रेरणेची नवीन ज्योत उमलवणारे असं हे व्यक्तिमत्व, त्याचा आज या ठिकाणी गौरव सत्कार या ठिकाणी होत आहे आणि काही क्षणातच ते आपल्या सर्व युवकांना मार्गदर्शन करतील. युवकामध्ये कुठेतरी एक नेतृत्वाची जाण झाली पाहिजे. आणि नमस्कार, माझं नाव प्रथमेश विकास अबनावे. मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा राज्याचा उपाध्यक्ष आहे. त्याचबरोबर यूथ पॉलिसी ही जी नॅशनल लेवलला काम चालतं त्याचा नॅशनल कोऑर्डिनेटर पण आहे, जो इंटरनॅशनल पॉलिसी आणि युवकांच्या पॉलिसी बनवतो आमचा पक्ष त्याच्या संदर्भात. त्याचबरोबर मी पुण्यातली एक नावाजलेली एज्युकेशन इन्स्टिट्यूट महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ, ज्याला लवकरच 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो. त्याचा संचालक आहे, खजिनदार आहे. आणि मला आवडेल तुमच्याशी बोलायला, फार वेळ घेणार नाही, तुमच्या फायद्याचा विषय आहे. तुमचं लक्ष आहे सगळ्यांचं नक्की? छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हा, आजचा विषय श्याम सरांनी मला दिला आहे, यूथ लीडरशिप आणि नेशन बिल्डिंग. फार मोठं नाव, कॉम्प्लिकेटेड नाही करणार, अगदी सोप्या शब्दात समजून सांगणार आहे. सर्वप्रथम मी सकाळ आणि यीन यांचे आभार मानतो, आणि विशेष करून अभिजित पवार सरांचे, की ज्यांनी हा खूप चांगला इनिशिएटिव्ह गेले 10 वर्ष सुरू केला आणि तरुणांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, ज्या माध्यमातून अनेक तरुण यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचं प्रतिनिधित्व करतात, विविध कार्यशाळांना येतात आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात. फार महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाच्या बरोबर संवाद साधताना एक प्रयोग करणार आहे. 3 जण, तुम्ही प्रत्येकाने किती जण? 3 जणांनी एक ग्रुप करायचा आहे पटकन. तुम्ही तिघे आहात, तुम्ही तिघे आहात, हात वर करा. 3-3चे ग्रुप ज्यांचे झाले त्यांनी लगेच हात वर करा. आणि नसेल झाला, थोडा मोठा करायचा आहे तरी परवानगी आहे. ठीक आहे, जे काय झालेत ते झालेत. आता महत्वाचं आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. माझा आवाज येतोय ना? ठीक आहे. आता यूथ लीडरशिप काय याच्या संदर्भात एक छोटासा आपण प्रयोग करतोय. तुमचा जो ग्रुप आहे, तुमचा ग्रुप आहे, तुमचा ग्रुप आहे, तुमचा ग्रुप आहे, तिकडे हा ग्रुप आहे, त्यांनी आज दिवसभरात आपली लीडरशिप डेव्हलप होण्याच्या दृष्टीने काय काय घटनाक्रम घडला, आपल्याला त्यातनं काय आउटपुट मिळालं, काय इनपुट मिळालं, काय काय आपण वेगळं करू शकलो, आज देशात काय चाललेलं आहे, देशाची आजची परिस्थिती काय आहे, तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करत आहात. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या शब्दाचा अर्थ कळाला का तुम्हाला? एक तरुणांसाठी तयार केलेलं एक व्यासपीठ आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या गोष्टी एकत्र येऊन करता आणि त्या माध्यमातून तुमची लीडरशिप डेव्हलप होते. आता इथे किती जण आहेत? इथल्या इथे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र चालवू शकता अशा पद्धतीचं तुमचं गॅदरिंग आहे. कोणी सोलापूरवरनं आलंय, कोणी कोल्हापूरवरनं आलंय, कोण नाशिकवरनं आहे, कोण अमरावतीवरनं आहे, कोण पुण्यावरनं आहे, कोण मुंबईवरनं आहे. कुणाला दगडूशेठला इथे दर्शनाला जायचं असेल तर पुण्यातल्या एका मित्राचा नंबर घेतला तर 1 मिनिटात तुम्ही दगडूशेठला दर्शनाला जाऊ शकता. इथून जर तुम्हाला मुंबईला जायचंय
आणि मुंबईत तुमचं प्रशासकीय काम आहे तर मुंबईतल्या एखाद्या मित्राला फोन करू शकता. तुम्हाला अमरावतीला जायचं आहे आणि अमरावतीला काय बाबा करायचं आहे, तर माझं एक काम आहे, माझे नातेवाईक आहेत तिथं, त्यांना हेल्प करायची आहे. अशा अनेक गोष्टी तुम्ही एकमेकांच्या संपर्कातून एक नेटवर्क तयार करून तुम्ही करू शकता. तुम्ही कधी विचार केलाय का की एक चांगलं नेटवर्क माझ्याशी बोललं तर मला आवडेल जास्त. एक चांगलं नेटवर्क तुम्ही तयार करू शकता. तुम्ही कुठून आहे? अकोला. आता अकोल्यामध्ये जर कुणाला अडचण आली तर तुम्ही 100% मदत करू शकाल. तुमच्या एखाद्या तिकडनी पुण्यावरच्या सहकार्याने जर तुम्हाला फोन केला आणि कुठल्या अडचणी तर तुम्ही नक्की मदत करू शकाल. हेच एक नेटवर्क आहे. हेच एक नेतृत्वाची कार्यशाळा आहे. नेतृत्व युथ लीडरशिप म्हणजे काय? लोकांसाठी, समाजासाठी, त्याच्या प्रश्नांसाठी आणि त्याच्या अडचणीसाठी तुम्हाला काम करायचंय. समजतंय? तुम्हाला समजतंय का? एवढं सिंपल आहे. आता मी तुम्हाला सांगतो, इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला, प्रत्येकाने तो कुठला आहे त्याच्या समोर लिहिलं, तो काय करतोय ते लिहिलं आणि जर त्याला संपर्क केला तर तुमचं संपर्काचं नेटवर्क अशा पद्धतीचं होऊ शकतं की तुम्ही एकमेकांना मदत करून एक पूर्ण महाराष्ट्राच्या अडीअडचणींवर सोल्युशन काढण्याची एक यंत्रणा इथे बसल्या बसल्या तयार करू शकता. एवढं गोष्ट सिंपल आहे. सर्व नेते, सर्व पुढारी, समाजात काम करणारे अनेक लोक सगळेजण काय करतात तर त्यांचं संपर्काचं फार मोठं नेटवर्क असतं. त्या संपर्काच्या नेटवर्कचा वापर करून ते विविध प्रश्न सोडवतात. आज सरकारची जी व्यवस्था आहे, प्रत्येक ठिकाणी अधिकारी आहे, ग्रामपंचायतीला आहे, शहर पातळीवर आहे, तहसीलदार आहे, आरोग्य अधिकारी आहेत, असे अनेक अधिकाऱ्यांचं नेटवर्क आहे. तुम्ही त्यातल्या किती लोकांना ओळखता, किती लोकांना जाऊन भेटलात, किती लोकांच्या समस्या मांडल्या आणि तुम्ही त्याच्यावर काय उपाययोजना केल्या, तर हे सगळं होऊ शकतं. तुम्ही कुठलाही प्रश्न घेऊन गेलात, तुम्हाला लक्षात येईन आपल्यासारखीच एक व्यक्ती तिथे अधिकारी म्हणून बसलेली आहे. आपण जे स्ट्रगल केलं, आपण जे आयुष्य जगतो त्यातूनच पुढे जाऊन ती व्यक्ती अधिकारी बनली आणि त्यांचा 100% अप्रोच हा तुम्हाला मदत करायचा असतो. तुम्ही जर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला, तुमची समस्या मांडू शकला, तर नक्कीच तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकलात तर तुम्ही त्यांचं सोल्युशन देऊ शकता. आज तुम्ही इथे यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या या कार्यशाळेला आलाय. तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या, बऱ्याच कार्यशाळा ऐकल्या. यातून तुम्हाला काय कळालं की तुमची एक लीडरशिप डेव्हलप करण्याचा एक प्लॅटफॉर्म इथे तुमच्यासाठी उपलब्ध केलाय. तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांच्या नवीन नवीन गोष्टी काय चालल्यात हे ऐकण्यासाठी एक सुंदर प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी इथं उभा केलेला आहे. पण तुम्ही त्यातनं काय घेतलं आणि काय नाही घेतलं हे फार महत्त्वाचं आहे. आता मुख्य मुद्द्याकडे येतो मी. तुमचं जे जनरेशन आहे ते सोशल मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतं. आता इथे तुम्ही कमीत कमी माझ्या अंदाजाने 150 ते 200 लोक इथे बसलेला आहात. जर तुम्ही ठरवलं तर आता 1 सेकंदात एक मुवमेंट इथे बसल्या बसल्या तुम्ही ट्विटरवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर तयार करू शकता. तर बेसिकली यीनचा प्रोग्राम चालू आहे, वेगवेगळे स्पीकर येतात, प्रत्येक स्पीकरला टॅग केलं, त्याच्याबरोबरचा एक फोटो टाकलात तुम्ही. कुणाला 500 फॉलोअर आहेत, कुणाला 2000 आहेत, कुणाला 3000 आहेत, कुणाला 5000 आहेत, कुणाला 10 लाख पण असतील. तुम्ही यीनची ही मुवमेंट आणि तुम्ही त्या यीनचं प्रतिनिधित्व करता, हे सेकंदात 200 लोकांमार्फत कमीत कमी 20 लाख लोकांपर्यंत आत्ता या क्षणात पोहोचू शकता. एवढी मोठी ताकद सोशल मीडियाने तुम्हाला दिलेली आहे. आता तुम्ही बसलाय 3 ते 4 जणांचे ग्रुप, मी म्हटलं करा, विचार केला, काय काय मिळालं तुम्हाला बघा, त्यातनं काय आउटपुट मिळतंय ते बघा. तुम्ही चौघांनी जरी एकमेकांना टॅग करून टाकलं फोटो, तरी त्या चौघांच्या फॉलोअर्सपर्यंत कमीत कमी 4 ते 5 हजार लोकांपर्यंत तो मुद्दा पोहोचू शकतो किंवा तुमचा फोटो पोहोचू शकतो. एवढं सिंपल आहे. उगाच यूथ लीडरशिप, नेशन बिल्डिंग यासारखे मोठे शब्द वापरण्यापेक्षा अगदी सोप्या कृतीतून आपण देश घडवू शकतो. तुम्ही एकत्र आला तर लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि लोकांपर्यंत जर तुम्ही पोहोचू शकला, त्यांच्या समस्या मांडू शकला, तर 100%
तुमची वाटचाल ही देश घडवण्याच्या दिशेने घडते. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि हे प्रश्न अशासाठी विचारणार आहे की तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे फार जाणून घ्यायची माझी उत्सुकता आहे. आता समजा कॉक्रोच जनता पार्टी तुम्ही नाव ऐकलं असेल. एक सुप्रीम कोर्टचे जज एका जजमेंटमध्ये कॉक्रोच शब्द म्हटले आणि एकाला वाटलं की बाबा हे चुकीचं झालं आणि त्यांनी एक सोशल मीडिया मुवमेंट चालू केली. 6 दिवस तो ट्रेंडिंगमध्ये होता. ऑलमोस्ट बऱ्याच लोकांनी त्याला फॉलो केलं. फॉलो केल्यानंतर एज्युकेशन मिनिस्टर शुड रिझाईन. नीट, जेई, CBSE पेपर लीकमध्ये काय गडबड झाली त्याची चर्चा तुमच्यापर्यंत सेकंदात पोचली आणि एक विषय तुमच्यापर्यंत पोचला. किती लाख विद्यार्थी नीट देतात? 22 लाख विद्यार्थी नीट देतात फक्त. म्हणजे 1 कोटी लोक, आई वडील त्याचे नातेवाईक धरले तर लोकांचा विषय होता. पण आज अख्ख्या देशात हा विषय पोचला सोशल मीडियामुळे आणि जेनझीमुळे. सांगण्याचा माझा मुद्दा असा, सोशल मीडिया तुमचं एकमेकांशी असलेलं नेटवर्क संपर्काचं हे तुमचं लीडरशिप डेव्हलप करण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. लीडरशिप म्हणजे नुसतं चांगलं बोलता आलं, चांगलं दिसता आलं म्हणजे नाही, तर लोकांपर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या संसाधनांचा म्हणजे सोशल मीडिया असेल, मोबाईल फोन असेल, कम्युनिकेशन स्किल असतील, याचा सिंपल उपयोग जर करू शकलात तुम्ही तर लोकांपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो आपण. आता यूथ लीडरशिप कशी डेव्हलप होईल? इथे किती लोकांना राजकारण, समाजकारण, निवडणूक लढवायची इच्छा आहे? कॉलेजची निवडणूक लढवायची इच्छा आहे? असे किती जण आहेत? हात वर करा. शंभर टक्के तुम्ही सगळे लीडर बनू शकता. ज्यांच्या मनात नाही, ज्यांनी हात वर केला नाही, तेही लीडर बनू शकतात. कसं? या सिंपल गोष्टींचा तुम्ही उपयोग करायचा आहे. तुमचं इंटरनल नेटवर्क तयार करायचं आहे. तुमच्या नेटवर्कच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची एक यंत्रणा तयार झाली की 100% तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला माहिती आहे का 35 वयाच्या आतले आज देशात किती लोक आहेत? 62% लोक आज देशामध्ये 35 वयोगटाच्या आतलेत. किती? 62% लोक हे 35 वयोगटाच्या आतलेत. तुम्ही लोकांनी जर काही बदल करायचा ठरवला, जर काही चांगली गोष्ट करायची ठरवली, ही देशाच्याच फायद्याची असणार आहे नक्की. कारण का तुम्हाला तो बदल हवा आहे म्हणजे देशाला तो बदल हवा आहे. आणि हा बदल जर हवा असेल तर तुम्हाला त्याविषयी बोलायला लागेल, त्याविषयी व्यक्त व्हायला लागेल. नाहीतर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सतत दाबलं जाईल. तुमची विचार करण्याची प्रक्रिया फार शांतपणे स्लो केली जाईल आणि तुम्हाला लक्षातही येणार नाही की माझ्या आयुष्यात माझ्या काय घडलं. एक नीट पेपर लीक झाल्यामुळे आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार 6 ते 7 लोकांनी आत्महत्या केली. जवळजवळ तुम्ही जर विचार केलात तर त्या कुटुंबावर काय घडलं असेल. अनेक लोकांनी स्वतःची शेती विकून, सोनं विकून त्या मुलाला शिक्षणाला नेलं होतं. शिक्षण केलं, पण आता परत परीक्षा द्यायची, परत सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सोपं नाहीये. या सगळ्या गोष्टी ज्यावेळी घडतायत त्यावेळी त्याच्याविषयी तुम्ही आवाज उठवला पाहिजे, त्याच्याविषयी व्यक्त झालं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्यांविषयी व्यक्त होत नाही तोपर्यंत तुम्ही लीडर बनण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारायला तुम्ही शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत व्यवस्था तुम्हाला आन्सरेबल असणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळणार नाही तोपर्यंत तुमचं कुठलंही काम होणार नाही, तुमची लीडरशिप डेव्हलप होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जनरेशनची जी कपॅसिटी आहे, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल, आपण रील किती वेळात बदलतो? 5 सेकंद, 6 सेकंद, 10 सेकंद, जरा बघावंसं वाटलं तर 20 सेकंद. 20 सेकंदात आपल्या मनातले विचार बदलतात. आज तुम्ही आठवून बघा आज किती रील्स पाहिल्या आणि उद्या किती आठवत आहेत त्यातल्या आणि परवा. म्हणजे आपली मेमरी दिवसेंदिवस
खूप कमी होत चालली आहे आणि आपण काय पाहिलं हे आपल्याला दुसऱ्या दिवशी आठवत नाही. तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर संपत चाललेली आहे. रीडिंग हे फार महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया जेवढा महत्त्वाचा आहे तेवढं कॉन्सन्ट्रेशनसाठी रीडिंग तुमचे स्किल्स डेव्हलप होण्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि तुमचा एक चांगला ग्रुप विचारांचा होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही एकटे म्हणून प्रयत्न करता तोपर्यंत तुम्हाला यश येत नाही, पण जोपर्यंत तुम्ही सर्वजण एकत्र मिळून येता आणि एकत्रित प्रयत्न करता तर यश येतं. जसं तुम्ही दोघं गप्पा मारताय आता, 2 जण आहेत ना गप्पा मारायला, एकटा गप्पा मारू शकतो, गॉसिप करू शकतो? नक्की ना? एकटा बोललं तर काय म्हणतील? म्हणजे काहीतरी करायचंय तर बरोबर कोणतरी पाहिजे ना, 100%. जर बदल घडवायचा आहे तर एकटा व्यक्ती घडवू शकतो का? जर तुला एखादी गोष्ट पटली नाहीये तर तुला 4 लोकांना सांगायला लागेल की नाही की बाबा हा चुकीचा आहे, खरं आहे का खोटं आहे हा लांबचा भाग, पण तू 4 लोकांना सांगितल्याशिवाय तो बदल घडेल का? लोकांचं परसेप्शन बदलेन का त्या व्यक्तीबद्दल? नाही ना. हे कशामुळे होतं? तुम्ही एकत्र आला समूह म्हणून की ग्रुप म्हणून की तुला काय हवंय, इकडे काय हवंय, काहीतरी हवंय म्हणून तर तू सांगतोय ना. तू एकटा करू शकत नाही ना. तुला बाहेर जायचंय समजा, प्लॅनिंग तर करायला लागेल तुम्हाला सगळ्यांना कसं बाहेर जायचं, कारण गेटमधून तर सोडत नाहीत. मग ते कधी होईल? तुमचं प्लॅनिंग एक्झिक्यूट होण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र लागताल तर होईल. कारण माझं लक्ष त्याच्या चेहऱ्यावर आहे, तसं इकडच्या कोपऱ्याच्या चेहऱ्यावर पण आहे. आणि मी नजरेत बघितलं की तुम्हाला लक्षात येते मी पकडलंय की लक्षात येतं नको गडबड करायला. तुमचा ग्रुप म्हणून प्रगती होणार आहे का? नाही. एवढं सिंपल आहे. तुम्ही ग्रुप बनवा, तुमची लिडरशिप स्किल डेव्हलप होईल. सोशल मीडियाचा प्रॉपर यूज करा जेवढ्या चांगल्या पद्धतीने. तुम्ही किती लोकांनी आजचं इनचे स्टेटस ठेवली? इंस्टाग्रामला असेल, स्नॅपला असेल, फेसबुकला असेल? नाही. भयानक आहे. तुम्ही सगळ्यांनी एक तरी स्टेटस ठेवून बघा, एक फोटो काढा या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या बरोबर, त्याच्या बाहेर जाऊन काढा, त्याला येणारा रिस्पॉन्स बघा. तुम्ही 100% चांगला रिस्पॉन्स येणार. तुम्ही काहीतरी वेगळं करताय, तुमचे स्टेटस बघणाऱ्यांना जेव्हा कळेल तेव्हा तुमच्याबद्दलची प्रचंड रिस्पेक्ट वाढेल ना. रिस्पेक्ट नक्की. तुमच्याबद्दलची जर रिस्पेक्ट वाढवायची असेल तर तुम्ही काहीतरी वेगळं विधायक करताय हे दाखवायला लागेल की नाही? 100%. जर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसला नाहीत तर तुम्हाला काय उपयोग आहे? तुम्ही एक गर्दीचा भाग व्हाल. त्यामुळे आपला देश जर घडवायचा असेल, देशामध्ये जर बदल करायचा असेल आणि तुम्हाला हवा असलेला देश जर पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतःला आधी स्वतःच्यापासून बदलाची सुरुवात करायला लागेल आणि व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागेल. तर कुठे तुमची लिडरशिप डेव्हलप होण्याची प्रक्रिया चालू होईल. आणि ज्यावेळी तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचाराल त्यावेळी ती व्यवस्था आन्सरेबल बनेल, म्हणजे उत्तर द्यायला लागेल. आणि त्यावेळी देश बदलायची किंवा देश घडवायची प्रक्रिया सुरू होईल. देश कशाने घडतो माहिती का? इन्स्टिट्यूशन्स उभ्या केल्याने. IIT, IIM, धरणं असतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील, मेडिकल कॉलेज असतील. हे कशामुळे घडलं? त्यावेळेच्या लोकांनी जी विजन पाहिली त्यामुळे घडलं. आता तुमची विजन काय असली पाहिजे? तुम्हाला काय हवंय? तुमच्या अडचणी काय आहेत? तुमच्या मागण्या काय आहेत? जर दरवेळी पेपर लीक होणार असेल तर अभ्यास करून उपयोग आहे का? जर 25 लाख रुपयाला पेपरच मिळत असेल तर तुमच्या या अभ्यासाचा उपयोग काय? दरवेळी जर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात तिथे तुम्हाला विचारलंच जाणार नसेल तर उपयोग काय? जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत तुमच्या एज्युकेशन सिस्टीमलाही कुठलाही उपयोग होणार नाही. तुम्ही फक्त व्यवस्थेचा एक भाग बनाल, व्यवस्था परिवर्तन करू शकणार नाही. एक छोटं उदाहरण देतो मी तुम्हाला, खूप सोपं असं. परवा दिवशी मी पुण्यामध्ये होतो, त्यावेळी मला एक फॅमिली भेटायला आली. मला म्हटले आमच्या मुलांनी नीटसाठी खूप प्रयत्न केला, आमच्या मुलाचा काही रँक आला नाही. मी त्यांना म्हटलं तुम्हाला माहिती का किती लाख जागा आहेत?
अवघ्या 5.5 ते 6.5 लाख जागा आहेत आणि 22 लाख मुलं प्रयत्न करतात. सगळ्यांना मिळेल का जागा मेडिकल कॉलेजला? नाही मिळणार. हे जोपर्यंत सत्य सांगितलं जात नाही की एवढ्याच जागा आहेत, एवढीच कॉम्पिटिशन आहे, तोपर्यंत लोकांना रिअलाइज होणार नाही. मग मेडिकलच्या सीट्स वाढल्या पाहिजेत, इंजिनिअरिंगच्या सीट्स वाढल्या पाहिजेत, लॉच्या सीट्स वाढल्या पाहिजेत. लोकसंख्या वाढतीये ना, त्या प्रमाणात सीट्स वाढतायत का? नाही वाढत आहेत. हे कधी होईल आणि कधी पोहोचेल हे सगळं? ज्यावेळी तुम्ही 100% त्याला प्रयत्न कराल तेव्हा. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की व्यवस्थेला प्रश्न विचारा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा, त्याचबरोबर तुमची लीडरशिप डेव्हलप होण्यासाठी रीडिंग, वाचन हे फार महत्त्वाचं आहे. देशात काय चाललंय, जगात काय चाललंय, वेगवेगळ्या संस्कृती कुठल्या होत्या, कुठल्या नेत्यांनी काय काम केलं, त्यांच्यावर कुठल्या विचारांचा प्रभाव होता, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी तुमचा विचार करण्याचा प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे विचार करण्याची क्षमता आणि नवीन विचार ऐकण्याची क्षमता वाढते, त्यावेळी नक्कीच तुमच्यामध्ये बदल व्हायची सुरुवात होते. आता 3-4 जण तुम्ही रेडी आहात सगळे? नक्की? तिकडे सगळे रेडी आहात? तर 3 जण तुम्ही एकमेकांशी 2 मिनिटं डिस्कस करा की आज दिवसभरात तुमच्या फायद्याचं काय झालं, आणि प्रत्येकाने एक एक मुद्दा मला सांगा. आणि यातनं तुमच्या लिडरशिप डेव्हलपमेंटसाठी, देशाच्या फायद्यासाठी काय घटना घडल्या किंवा यातनं काय तुम्ही करू शकता वेगळ्या दृष्टीने, याचा तुम्ही विचार करा. 2च मिनिटं आणि 2 मिनिटात सांगा. अगदी ज्याला काही जमलं नाही त्यांनी एक जोक शेअर केला तरी चालेल. मी समजेन की तुमच्या आयुष्यात तेवढंच होतं एक जोक शेअर करण्या एवढं, काय हरकत नाही. देऊयात तुम्हाला 2 मिनिटं? ठीक आहे. ठीक आहे, मला वाटतं झालंय डिस्कशन. एवढं काही महत्वाचं जे आहे ते मुद्दे डिस्कस झालेत. सुरुवात कोण करेल? सुरू कर. माईक महत्वाचा आहे. हॅलो सर, आज दिवसभरात आपल्याला म्हणजे आम्हाला हे माहिती पडलं की आजचा जो यूथ आहे, जो म्हणजे ज्या लाईनला चालला आहे, तो आपल्याला त्या लाईनला नाही जायचं आहे. म्हणजे आज जे मुलं खूप असे आहेत जे ॲडिक्शन्समध्ये चालले, खूप असे डिस्टर्बन्समध्ये चालले, तर आपल्याला म्हणजे आपल्या करिअरकडे लक्ष द्यायचं आहे सगळ्यात आधी. हे जे सगळे ॲडिक्शन्स, डिस्टर्बन्स आहे हे तर राहणारच, पण याला आपल्याला इग्नोर करायचं आहे सगळ्यात मेन. व्हेरी गुड, खूप चांगलं ऑब्झर्वेशन. तुला महत्वाचा मुद्दा सगळ्यात कळाला. आपल्या देशात ड्रग्सचं प्रमाण किती वाढलंय माहिती का? एकेका बंदरावर 50-50, 60-60 हजार कोटीचे ड्रग्स येतात. हे ड्रग्स काय येत आहेत माहिती का? तुम्ही विचार करू शकू नये, तुम्ही त्याच्यात अडकावं आणि मग ज्यांना जे साध्य करायचे ते साध्य करता यावं, आणि तुमची पिढी सगळी बर्बाद झाली, जी 62% यूथ आहे, की देश ज्यांना जसं चालवायचं आहे त्यांना तसं चालवता यावा. हे तुम्ही होऊ देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ड्रग्स फ्री. आणि मला काय करायचंय हे मी ठरवणार. माझं एज्युकेशन, माझं करिअर ही माझी प्रायोरिटी आहे. नेक्स्ट. दे रे माईक, लवकर दे. हा, आपण ज्या समस्या आता डिस्कस केल्या त्यांनी सांगितल्या, त्याच्या आपल्याला या जे सर्व सेशन झाले त्याच्यामध्ये आपल्या याच्याला तोड पण मिळला की नेहमी पॉझिटिव्ह राहणे गरजेचं आहे, आणि स्वतःबद्दल निगेटिव्ह जर बोललं तर ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये सेव्ह होते आणि स्वतःला निगेटिव्ह बनवते. म्हणून ऑलवेज पॉझिटिव्ह राहणे हे सुद्धा गरजेचं आहे. स्वतःबद्दल निगेटिव्ह न तो बोलणं. शाहरुख खानच्या पिक्चर मधला डायलॉग माहिती का तुला? कुठला? किसी चीज को अगर सच्ची चहात से चाहो. चाहो तो
पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में तुल जाती म्हणजे खरं आहे की नाही? खरंय खरंय तुला पटलं म्हणजे तू जर पॉझिटिव्ह राहिला आणि मनोमन त्या दृष्टीने प्रयत्न केले तर ती गोष्ट नक्कीच येते. हा ये खरं आहे हे. पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी अट्रॅक्ट निगेटिव्हिटी. चांगली पर्सनॅलिटी आणि लिडरशिप पाहिजे असेल तर यू ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह अँड डू पॉझिटिव्ह. त्यामुळे चांगले लोक आजूबाजूला तुमच्या येणार आणि चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होणार. खूप छान. थँक्यू. अजून हा पेट्रोल काय? मला आवाज येतोय, तिथूनही बोललं तरी चालेल. पेट्रोल ब्लेंडिंग में एथेनॉल डालने से बेटर रहेगा कि उसमें नहीं आई मीन सीएनजी कार यूज़ करनी चाहिए, वो लेस पोल्यूशन निकालती है. तुम्ही 62% पॉप्युलेशन आहात. पेट्रोल आणि डिझेलमुळे 100% प्रदूषण होतं. जेवढं एन्व्हायरमेंट फ्रेंडली कुठली गोष्ट येते तेवढीच फायद्याची. तुम्हाला देश बनवायचा आणि घडवायचा. त्या अनुषंगाने जे योग्य आहे ते तुम्हालाही माहिती काय योग्य आहे. इथेनॉल मिक्स केलं तर काय होणार आहे गाड्यांचं? गाड्या तेवढ्या सक्षम आहेत की नाही ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की E20 E85 ने काय फरक पडेल. उलट अजूनच माणसांना लगेच नवीन गाड्या विकत घ्यायला लागतील. अजून घडामोडी फार मोठ्या होतील. त्याविषयी आता सध्या आपण एवढंच ओपिनियन देऊ. हा रिसर्चचा भाग आहे. ठीक आहे. तुम्ही एवढं डिस्कशन करताय, काहीच विचारलं नाही, काहीच समजलं नाही का तुम्हाला तिकडे? सर राजकारणाशीच माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. इथे BSWचे स्टुडंट्स आहे आणि पत्रकारितेचे पण आहे, जे जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन आणि सोशल वर्क. तर तुम्ही जे बोलले लीडरशिप, कम्युनिकेशन स्किल, नेतृत्व कौशल्य कसं करायचं, कसं लीड करायचं, काय करायचं, पण आजचं जे राजकारण आहे म्हणजे माझ्या तरी ओपिनियननी की आजकालचं जे राजकारण आहे ते घराणेशाहीचं आहे. तर तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल? म्हणजे तरुण नवीन लोकांना संधी भेटायला पाहिजे. नवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे ना. तरुणांना तुमचं मत आहे ना. हां, माझं तुम्ही मत सगळे नवीन तरुण नाही आहात. तुम्ही जोपर्यंत स्वतःची लिडरशिप तयार करत नाही आणि त्यांना रिप्लेस करायची ताकद ठेवत नाही तोपर्यंत हा बदल होणार नाही. तुम्ही जर त्यांना स्वीकारलं तर का स्वीकारलं पाहिजे? त्यांच्या कामामुळे. तो कुठल्या बॅकग्राऊंडला बिलॉंग करतो यापेक्षा तो काय काम करतो. नो डाऊट कोणी घराणेशाहीमधून एखादी अशी व्यक्ती असेल की 100% डिझर्व करते ती काम करणारी. असं नाही की आपण फक्त घराणेशाहीमधून आला म्हणून तो चुकीचा आहे असं केलं पाहिजे. तो काम काय करतो, नाही ना, पण त्याचा आपण फायदा काय आहे, त्याचा तोटा काय आहे याचाही विचार केला पाहिजे. आपण ऑलमोस्ट सरनेम्स जे ऐकतो ते अदर कुठलेच नसतात. एक तर ठाकरे असतात किंवा पवार असतात किंवा देशमुख असतात. असं याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय सांगा? हे बदल करायची ताकद कुणाच्या हातात आहे? मला मान्य आहे तरुणांच्या हातात आहे, पण 100% तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल? म्हणजे मी एवढंच सांगेन. म्हणजे तुम्ही युवक काँग्रेसचे आहात ना, म्हणून बरोबर. तुम्हाला एक तुम्ही काय तरुणांना काय मी सल्ला द्याल? तरुणांना एवढाच सल्ला देईल. या देशामध्ये संविधान आपल्याला दिलेलं आहे. त्या संविधानिक मूल्यांचं जो पालन करणारी व्यक्ती असेल आणि संविधानाचा आदर राहून लोकांसाठी, जनतेसाठी, विद्यार्थ्यांसाठी जो योग्य काम करेन त्या व्यक्तीला तुम्ही निवडून दिलं पाहिजे. त्या व्यक्तीच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे. तो कुठल्या जाती धर्माचा आहे, कुठल्या आडनावाचा आहे, कुठल्या कम्युनिटीला बिलॉंग करतो, तो शहरातला आहे का गावातला आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, हे सगळं विसरून फक्त आणि फक्त संविधानिक मूल्य आणि त्याच्या कामाचं मूल्यमापन या आधारावर ज्यावेळी तुम्ही लोकांना निवडून द्याल त्यावेळी तुम्हाला जो अपेक्षित असलेला देश आहे तो नक्कीच मिळेल. आणि एखादी लढाई एका रात्रीत संपत नाही, एका दिवसात संपत नाही. 62% आज जर तुम्ही 35 वयाच्या आतले आहात तर 100% देश जर घडवायचा असेल तर तुमच्या हातात आहे. आणि तुम्हाला देशातनं काय अपेक्षा आहे? तुमची जर अपेक्षा ही आहे तर ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुमचं आडनाव काय? चिखलकर. चिखलकर पण नेतृत्व करतील. यू नेव्हर नो. जगात सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. तुम्ही मला प्रश्न विचारला तसा व्यवस्थेला प्रश्न विचारा, 100% बदल घडेल.
पण म्हणून कोणी पवार आहे, म्हणून कोणी ठाकरे आहे, म्हणून कोणी देशमुख आहे म्हणून नाकारायचं नाही. तो काम काय करतो, तो संविधानिक मूल्यांचं रक्षण किती करतो, किती इन्स्टिट्यूशन त्यांनी घडवल्या का बिघडवल्या, लोकांची कामं केली की नाही, विद्यार्थ्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले की नाही, जनतेच्या अपेक्षांना पूर्ण ठरला की नाही, हे ठरवायचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. त्या अधिकाराचा तुम्ही वापर करता की नाही, हा प्रश्न आधी आपण स्वतःला विचारला पाहिजे. दर 5 वर्षांनी इलेक्शन येते, एकदा मत देता म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. एक चांगला विरोधक म्हणून पण तुम्हीच निवडून दिलेल्या व्यक्तीला रोज उठून प्रश्नही विचारू शकता की बाबा हे चुकतंय, हे नीट कर, हे असं केलं पाहिजे, तरच बदल घडेल. नाहीतर तुम्ही सगळे सिस्टीमचे फेल्युअर ठराल. कारण का आता सगळी सत्ता तुमच्या हातात आहे, मतदानाचा अधिकार तुमच्या हातात आहे. आणि नुसतं मतदानाचा अधिकार नाहीये तुमच्या हातात, तर तुमच्या हातात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला प्रश्न विचारण्याची ताकद आहे. जोपर्यंत भारताचं संविधान आहे तोपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारायची ताकद प्राप्त आहे. तुम्ही त्या प्रश्न विचारायच्या ताकदीचा तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करा. थँक्यू. तुमच्या आवडतीचं व्यक्ती कोण, नेतृत्व कोण देशातलं? एकनाथ शिंदे. तुम्हाला का आवडतात? ते काम करतात म्हणून? बिकॉज मी त्या पार्टीमध्ये काम करते. बर, पार्टीमध्ये काम करते का ते काम करतात म्हणून? नाही नाही नाही, त्या पार्टीसाठी ॲक्च्युली माझे 10 वर्षापासून मी काम करते. त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्याचं मी सांभाळलं होतं याच्या आधी, पण काही कारणास्तव मी ती गोष्ट स्किप केली. मला जॉब लागली, पण आता मला परत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले तुम्हाला आवडतील का देवेंद्र फडणवीसांच्या जागी? याच्यावर नो कमेंट्स. इकडे दे बाबा, त्यांना खूप वेळ झाला माईक हवाय. हेलो. सो पहले लाइक सेमिनार के पहले मेरा ये थॉट प्रोसेस था कि एआई रेवोल्यूशन की वजह से जॉब मार्केट में प्रॉब्लम्स आ सकती है एंड फ्यूचर में जॉब मिलने में प्रॉब्लम हो सकती है. बट आज के सेमिनार के बाद मेरा थॉट प्रोसेस थोड़ा सा चेंज हुआ है एंड आई नाउ थिंक कि और मेरी क्रिएटिविटी ऐड करके एआई को मैं एज अ थ्रेट ना देखते हुए एज अ टूल देख सकती हूँ अब. थँक यू. एआयचा वापर तुम्ही कसा करता हे लिडरशिपच्या दृष्टीने महत्वाचं आहे. चॅट जीपीटीला जर सांगितलं बाबा या दिवसाची मला एक सोशल मीडिया पोस्ट तयार करून दे, तर तो साधी सोशल मीडिया पोस्ट तयार करून देणार. पण त्याला सांगितलं चांगली भाषा वापरून, चांगला अलंकार वापरून, चांगले 2 शब्द वापरून सोशल मीडिया पोस्ट तयार करून देतो, तो चांगला अजून देणार. तुम्ही प्रश्न कसा विचारताय आणि त्याला कमांड काय देताय हे अजूनही तुमच्या हातात आहे. फुल्ली ऑटोमेटेड एआय अजून आपल्याकडे आलेलं नाही की तुम्ही विचार करायच्या आधीच त्यांनी विचार रीड केला आणि तुमचं काम केलं. त्याला तुम्ही कसा प्रश्न विचारताय आणि त्याच्याकडनं काय आउटपुट मागताय, ते कसं मागायचं आणि त्याच्यात काय हवंय हे तुमच्या हातात आहे. नेशन बिल्डिंग मधला एआय हा खूप मोठा पार्ट आहे. पॅटर्न बदलणार आहे, नो डाऊट. स्विच ओव्हर होतील. IT मध्ये कोडिंग आता जर एआय करायला लागलं तर ते कोडिंग कसं करायचं ते एआयला सांगणारे एक्सपर्ट्स लागतील. त्यामुळे चेंज होणार, पण चेंज कशा पद्धतीने होणार हे तुमच्या हातात आहे. तुम्ही काय विचार, तुम्हाला काय विचारायचं एआयला आणि काय सांगायचं हेच जर माहीत नाही झालं तर काहीच उपयोग होणार नाही. हाऊ यू आस्क अँड हाऊ यू डू इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर, मैं गुरुकुल आईएएस अकेडमी से हूँ. तो आज का जो हमारा सेशन था पूरा, तो उसमें जो फर्स्ट सेशन हुआ संदीप पाटिल सर का, जो आईपीएस ऑफिसर थे, वो पर्सनली हमारे लिए मतलब मेरे लिए बहुत रिलेटेबल था एज एन यूपीएससी एस्पिरेंट. उन्होंने वो पीक्यूआरटी जो उनका था प्रिपरेशन कैसे इजी हो सकती है हमारी, वो बताया, जो हमारे लिए बहुत मेडिटेशन बद्दल मेडिटेशन के बारे में बताया ना, मेडिटेशन के टाइप्स बताए, हिमालय मेडिटेशन वगैरह वो सब बताया. आपको सबको एक चीज बताता हूँ. हिंदी समजता ना सगळ्यांना? तिच्यासाठी आपण देर इज ओनली स्टेट ऑफ माइंड, ऐसी एक ही स्टेट है जहां पे न्यूरॉन्स वापस तैयार होते हैं, दैट इज द मेडिटेशन. न्यूरॉन्स क्या होते हैं पता है आपको? ब्रेन का जो हमारा फंक्शनिंग होता है, सोचने का, याद करने का, कोई चीजें हम भूल जाते हैं,
तो वहां का न्यूरॉन स्ट्रैंड वीक हो जाता है, और बार बार अगर वो चीज करते हैं तो वो न्यूरॉन स्ट्रैंड नया बनता है। ये न्यूरॉन्स हम पैदा होते हैं उतने ही होते हैं। ओनली इन मेडिटेटिव स्टेट ऑफ माइंड यू गेट न्यू न्यूरॉन्स। जितने न्यूरॉन्स बढ़ेंगे उतने अच्छे न्यूरॉन स्ट्रैंड बनेंगे। त्यामुळे आपल्या घरचे लोक काय सांगतात, ही गोष्ट आप रिपीटेडली करते जाओ, वारंवार करा। ते का सांगतात, वाय दे से इट, इफ यू डू इट अगेन एंड अगेन एंड अगेन, then that strand become very strong and then you remember very well. तो ये कहाँ पे होता है, मेडिटेटिव स्टेट ऑफ माइंड में होता है। यू गेट न्यू न्यूरॉन्स एंड न्यू न्यूरॉन्स मीन न्यू न्यूरॉन स्ट्रैंड, एंड न्यू न्यूरॉन स्ट्रैंड मीन्स मोर गुड मेमरी, मोर गुड विल पॉवर, मोर स्ट्रॉंगर रिलेशनशिप. सो मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी गुड. सरांशी माझं बाहेर भेट झाली तेव्हा आमचं या विषयावर डिस्कशन झालं. न्यूरॉन्स फार महत्वाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये, आणि ते न्यूरॉन्स जर वाढवायचे असतील तर त्याच्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. मी सायंटिफिक सांगतोय, याच्याबद्दल तुम्ही कुठेही सर्च करा, AI मध्ये, गुगलमध्ये, तुम्हाला ही माहिती इझिली मिळून जाईल. न्यूरॉन्स तयार झाले तर 100% तुम्ही जास्त हुशार बनणार, जास्त मेमरी स्ट्रॉंग होणार. मेमरी फॉग कशाने येतो माहिती का तुम्हाला? म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आठवतीये वाटतं ना, आपण पटकन विसरून जातो. होतं ना असं? ते कशामुळे होतं माहिती का? जास्तीत जास्त वेळ सोशल मीडिया आणि रील्स बघितल्या, पटकन एखादी गोष्ट बदलत राहिलं तर डोक्यामध्ये, विचारांमध्ये न्यूरॉन स्ट्रँड तयार होत नाहीत. ते न्यूरॉन स्ट्रँड तयार नाही झाले तर तुमचं जे ब्रेनला जे लिंकिंग असतं किंवा जे प्रोसेस होते ती होत नाही, त्यामुळे तुम्हाला ब्रेन फॉग होतो. आणि या जनरेशनला, जेनझीला सर सगळ्यात जास्त ब्रेन फॉगची समस्या आहे. हा ब्रेन फॉग पूर्वी 40-50 नंतर यायचा की एखादी गोष्ट आपल्याला पटकन आठवत नाही. या जनरेशनला हे लवकर आहे, कारण दॅट इज ड्यू टू नो न्यूरॉन स्ट्रँड बनतच नाहीत स्ट्रँड ह्यांचे. कारण का एखादी गोष्ट 9-10 सेकंदात जर तुम्ही सारखी बदलली तर तुम्हाला त्याचा रिपोर्टच मिळणार नाही. हॅलो सर, मी गुरुकुल IS अकॅडमीची स्टुडंट आहे. जसं की आता आम्हाला ताईंनी सांगितलं की आम्ही आज मेडिकेशनबद्दल शिकलो, जे आम्हाला समोर एज्युकेशनमध्ये हेल्प करते. आम्हाला आज AI बद्दल छानपैकी एक माहिती मिळाली. सोबत इन्फ्लुएन्सरमध्ये तुम्ही कुठलं एक नवीन करिअर बनवू शकता ॲज अ बिझनेस. इन्फ्लुएन्सर दोघं होते ना, हो तुम्हाला आवडले का? हो. त्यांचे एज आणि तुमच्यात एक 5-7 वर्षाचा, जास्तीत जास्त 8 वर्षाचा फरक असेल. 10 वर्ष, 10-12 वर्ष असेल, पण तुम्हाला आवडले ना? त्यांनी हसवलं तुम्हाला खूप, तुम्हाला खूप हॅपी गो लकी वाटलं त्यांच्यामुळे. बरोबर आहे? बरोबर आहे ना? हे का वाटलं? तुम्ही लगेच रिलेट केलं, कारण तुमच्या एज ग्रुपचं ते प्रतिनिधित्व करतात. आणि तुम्हाला हसवलं, त्यामुळे तुम्ही खुश राहिलात. काही किस्से सांगितले त्यांनी, मजा आली तुम्हाला. पण ह्यातून काय मिळालं तुम्हाला? एक छान अपॉर्च्युनिटी मिळाली की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःचं एक करिअर सुरू करायचं आहे तर कोणाच्या त्याच्यावरती डिपेंड न राहता तुम्ही स्वतःपासून पण एक सुरुवात करू शकता. बरोबर आहे. इन्फ्लुएन्सरचं करिअर करायचंय म्हणजे IAS नाही व्हायचंय? नाही म्हणजे माझं नाही, एक सांगून राहील. ओके ओके. म्हणजे एक पॉइंट आहे की आज आम्ही हे शिकलो, म्हणजे एक बेसिकली की जर आम्हाला जे सर आले होते वायडी बाबा होते बाबा, त्यांचं हे, हा, त्यांनी आम्हाला एक खूप छान गोष्ट त्यांनी सांगितली. मार्केटिंग कसं करायचं सांगितलं. बरोबर आहे का? हो. हा. आणि त्यांच्या ह्याच्यापासून एक गोष्ट खूप जास्त आवडली की रादर दॅन फेलियर इज अपोजिशन टू सक्सेसपेक्षा फेलियर इज अ पार्ट ऑफ सक्सेस सोबत घेणं हे जास्त बरोबर म्हटलं जाणार. सुंदर बोललीस आता तू. बेस्ट. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. त्यात आम्हाला म्हणजे तुला फायदा झाला, हो समजलं ते काय सांगतायत. हो. आणि इथून ते आपण जाताना म्हणतो ना, अपयश ही यशाची पहिली पायरी. त्यांनी खूप चांगलं सांगितलं की नाही? हो मजा आली तुम्हाला? हो. बेस्ट. कारण की आणि मग एक त्यात दुसरी गोष्ट हे आहे की जर आज तुम्ही जे एवढं शिकून चालले यात तुमच्या ह्याच्यात तुम्ही या सर्व गोष्टी तुमच्या लाईफमध्ये कशा पद्धतीत अप्लाय करताय आणि कशा अडॉप्ट करताय याच्याने तुमची समोरची पूर्ण लाईफ घडेल. 100% तू IAS अधिकारी बनू शकतेस, Thank you, पॉलिटिशियन पण बनू शकतेस. तू विचार करायला सुरुवात केलीस आणि बदल करायला डेफिनेटली चेंजची सुरुवात झाली आहे. डेफिनेटली तू नक्की सक्सेसफुल बनशील. ठीक आहे. मी तुम्हाला हे प्रश्न का विचारले माहिती का? तुम्ही फार सोप्या पद्धतीने लीडर बनण्याची ही प्रोसेस चालू झालेली आहे. मी फार कॉम्प्लिकेटेड, खूप मोठी मोठी उदाहरणं, प्रत्येक नेत्याचं नाव, त्याची लिगसी सांगितली असती, युथ लिडरशिप कशी चालू झाली, ही क्रांती कशी झाली,
त्यांच्यामुळे काय बदल घडला, त्याच्यामुळे काय घडलं. सर खूप मोठ्या पद्धतीने आपल्याला रंगून सांगता आलं असतं, पण यांना सोप्या पद्धतीने सांगण्यासाठी अतिशय एकदम सिंपल ठेवलं की बाबा काय फायदा झाला तुम्हाला, तुम्हाला काय मिळालं, तुमची लिडरशिप डेव्हलप होण्याच्या दृष्टीने काय करू शकता, काय नाही. अगदी सिंपल ठेवू. फार काय कॉम्प्लिकेटेड केलं ना एखादी गोष्ट तर फार जड वाटते. जेवढी आपण सोपी ठेवू तेवढं चांगलं असतं. तुम्ही जर पाहिलं कबूतर आणि कावळा जेव्हा उडतात ते खूप प्रयत्न करतात, ताकद लावतात, पण ते एक ठराविक उंचीच्या वर जाऊ शकतात का? नाही. त्यानंतर बदक असतं किंवा आपण म्हणू शामृग असतं, काय पक्षी असतात, ते फार प्रयत्न करतात, त्यांची उडी त्याहून कमी असते. पण घार असते, ईगल असतो, ते एकदा दोनदाच पंख झपटतात पण योग्य उंचीवर जाऊन पोचतात. म्हणजे असं नाही की कष्ट करायचे नाही, पण ती उंची गाठण्यासाठी तुम्हाला किती ताकद वापरायची आहे आणि किती ताकदीचा उपयोग करायचा आहे हे तुमच्या हातात आहे. आणि ती उंचीवर जर तुम्ही पोचलात तर तुम्हाला जग सगळं पूर्ण दिसतं. आणि ते जग जर दिसलं तर तुम्हाला काय करायचंय काय नाही ते समजतं. म्हणून तुमच्या विचाराचा प्रॉस्पेक्टिव्ह जर त्या लेवलला तुम्हाला न्यायचा असेल तर वाचलं पाहिजे, काम केलं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. चिंतन मनन म्हणजे मेडिटेशन. आपण करतोय ते बरोबर आहे की नाही हे इव्हॅल्युएट केलं पाहिजे. आणि ह्या यीनच्या प्लॅटफॉर्मचा हाच उद्देश आहे. तुमची लिडरशिप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये डेव्हलप करण्याच्या दृष्टीने तुम्हाला जे काय करता येईल ते इथे इनडायरेक्ट आणि डायरेक्ट वेने तुमच्याकडनं करून घेतलं जातं. 2022 पासून आज 2026 आहे. मी यीनचं मुंबई असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, दिल्ली असेल, मला वाटतं नागपूर, आता सगळीकडे गेलोय, बऱ्याच स्टुडंटला भेटलोय. यीनच्या माध्यमातून अनेक तरुण सरपंच झालेत, कोणी डॉक्टर झालंय, कोण IAS झालंय, कोण IPS झालंय. मग अशी मी सरांशी बोलत होतो काय काय घडलं, कसं कसं घडलं, कोणाकोणाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि काय काय झालं. हा बदल तुमच्यातलाच आहे. मला वाटतं ते YD बाबा स्टार्टअपचं सांगितलं, त्यांनी सांगितलं का तुम्हाला की मी तुमच्यासारखा एक विद्यार्थी होतो आणि मी या कोपऱ्यात बसायचो? त्याच्या सेशनला होतात का तुम्ही? बोलला ना, हा नक्की लक्षात आहे ना? म्हणजे किती बदल त्याच्या आयुष्यात घडला तुम्ही पाहिलं का? हा बदल तुमच्यातही घडणार आहे, डेफिनेटली घडू शकतो. आणि तुम्ही जर बदल स्वतःतून घडवायला सुरुवात केली तर देश आरामात घडू शकतो. घडू शकतो ना? घडेल ना? किती टक्के आहोत आपण आता देशाच्या? 62%, 35च्या आतले सर्वजण. बदल जर घडवायचा आहे, बदल मी नुसतं पॉलिटिकल म्हणत नाही, सामाजिक दृष्टिकोनातून असेल, व्यवस्था परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून असेल, वेगवेगळ्या विषयांचे जर एखाद्या गोष्टीत तुम्हाला पटत नसेल त्याचे बदल घडवायची सर्व ताकद तुमच्यात आहे. ती ताकदीचा वापर जर करायचा असेल तर तुम्ही काम चालू करा. सर मी फार, तुम्ही कंटाळला होता म्हणून फार वेगळ्या पद्धतीने घेतलं, पण जाताना एक जड शेवट करून जाणार आहे. यशवंत मनोहरांची खूप सुंदर कविता आहे, सध्याच्या व्यवस्थेला अतिशय चपखल बसणारी. काल मी संजय राऊतांना भेटलो, तर संजय राऊतांशी चर्चेनंतर त्यांनी मला ही कविता वाचायला सांगितली. मला म्हणे प्रथमेश ही कविता वाच आणि तुला काय समजलं ते मला नंतर सांग. तुम्ही म्हटलं मी मला समजण्यापेक्षा तुम्हाला समजण्यासाठी जास्त प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हाला समजलं की मलाही समजेल आणि मलाही लोकांना सांगता येईल काय घडलं, कुठे काय नाही घडलं. तर ती कविता मी तुम्हाला सांगतो. माझी काही पाठ नाही, पण ती वाक्य तुम्ही बारकाईने ऐका. सर कविता फार महत्वाची आहे. तुम्ही नीट जर ऐकली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याचे हे विचार त्यावेळी मांडलेले आहेत पण आता किती लागू होतात ते. एकच मिनिट घेतो तुमचा सर्वांचा. कवितेचं नाव आहे त्यांनी लिहिलेल्या नवे युद्ध सुरू होत आहे. हे यातलं एकही वाक्य माझं नाही, हे सर्व मी त्या कवितेतली वाक्य सांगतोय. नाव काय कवितेचं? नवे युद्ध सुरू होत आहे. आता हे तुम्ही नवीन लिडरशिप, नेशन बिल्डिंग, तुमच्या समस्या या दृष्टिकोनातून ही कविता ऐका. दिसत नाही तरी परिस्थितीच्या मनात
संतप्त आग धुमसत आहे. दिसत नाही तरी परिस्थितीच्या मनात संतप्त आग धुमसत आहे. रस्ते सुनसान दिसले तरी, रस्ते ऐकू येते का तुम्हाला? रस्ते सुनसान दिसले तरी घरासमोर स्फोटक तणाव आहे. काय आहे? रस्ते सुनसान दिसले तरी घरासमोर स्फोटक तणाव आहे. दिसत नाही पण झोपडीतील ज्योती अंधार टिचवू लागल्या आहेत. दिसत नाही पण झोपडीतली ज्योती अंधार टिचवू लागल्या आहेत. भरतायत दुःखांच्या गुप्त बैठकी, भरतायत दुःखांच्या गुप्त बैठकी. निष्पर्ण मस्तकाती धुमारे धावत आहेत. निष्पर्ण मस्तकाती धुमारे धावत आहेत. दिसत नाही पण जंगलाच्या पोटात, काय लिहिलंय त्यांनी? दिसत नाही पण जंगलाच्या पोटात ज्वालामुखीचे निर्धार मोर्चे जुळत आहेत. काय जुळत आहेत? ज्वालामुखीचे निर्धार मोर्चे जुळत आहेत. नवे युद्ध सुरू होत आहे. नवे युद्ध सुरू होत आहे. मुलखात कफन बांधून गुप्त छावण्याही सज्ज आहेत. एवढं भारी त्यांनी त्यावेळी लिहून ठेवले. तुम्हाला किती समजलं माहित नाही, मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय कालपासून. तुम्ही ही कविता नंतर शोधून काढा नेटवरनं आणि ऐका, तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. नवे युद्ध सुरू होत आहे. तुम्हाला देश घडवायचा असेल तर एक नवीन युद्ध सुरू करायला लागेल. खूप खूप धन्यवाद.